नागपूरमध्ये सुद्धा अशाच घटना घडतायत। नागपूरच्या कपिल नगर परिसरात चहाच्या पैशांच्या वादातनं एका क्षुल्लक कारणातनं एका मजुराची हत्या करण्यात आलेली आहे। आरोपी दुकानदारावर कैलास गणवीरला अटक करण्यात आलेली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कैलास गणवीर याला अटक केली असून मृताचं नाव मनोज यादव असं आहे। आरोपी कैलास गणवीर हा पानटपरीचा व्यवसाय करतो। त्याच्या दुकानालगतच काल मनपाचा कार्यक्रमाचा पेडाल होता आणि प्राथमिक माहितीनुसार आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये चहाच्या पैशांच्या वादातनं या क्षुल्लक कारणातनं ही हत्या झालेली आहे। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीमध्ये आज दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास यातील जो आरोपी आहे कैलाश लालचंद गणवीर वय 42 वर्ष, राहणार न्यू माडा कॉलनी, हा आरोपी जो आहे हा पाण्याची टपरी चालवतो, पानटपरी चालवतो, सोबत त्याची पत्नी पण असते। हा आज जे कार्यक्रम झालं PM आवास योजना त्याची नियोजित जागा जी आहे नारी त्या ठिकाणी तो पानपट्टी चालवतो। आज हा जो आरोपी आहे याने जो मृतक आहे, मृतकचं नाव आहे मनोज विश्वनाथ यादव, वय 45 वर्ष, राहणार दर्शन नगर नंदनवन। त्या जो मृतक आहे हा आरोपीकडे चहा प्यायला गेला होता आणि त्याने चहाचं बिल न दिल्यामुळे जो आरोपी आहे याच्यासोबत त्याने वाद घातले आणि त्याला एक थापड मारली। त्याचा राग मनात धरून जो आरोपी आहे त्या आरोपीचा जो चहा बनवतो ते चहा बनवण्यात त्याने चाकू ठेवलेला जवळ, जी दुधाची पिशवी फोडण्यासाठी, आणि त्याने रागाच्या भरात त्याला पकडलं, मारलं